अपडेट न्यूज। पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र गोसेवा आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यमाता गोमाता संवाद यात्रा 2026 चे गुरुवारी 2 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात आगमन होत आहे। या निमित्ताने दत्त चौकात यात्रेचं भव्य स्वागत केलं जाईल, तर सायंकाळी 4:30 वाजता महेश भवन येथे विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। गोसेवा, गोसंवर्धन, शाश्वत शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेविषयी जनजागृती करणं हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे। 22 जून ते 5 जुलै या कालावधीत राज्यभर फिरणाऱ्या या यात्रेचा समारोप 5 जुलै रोजी नागपूर येथे होणार आहे। प्रमुख उपस्थिती अध्यक्ष बंजारा समाजाचा धर्मगुरू संत श्री बाबूसिंग महाराज ओहोरादेवी। प्रमुख उपस्थिती महाकाली संस्थानचे धर्मगुरू श्री गजानन माऊली। प्रमुख मार्गदर्शक श्री शेखर मुधंडा, अध्यक्ष महाराष्ट्र गोसेवा आयोग। विशेष अतिथी पालकमंत्री संजय राठोड, खासदार संजय देशमुख, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक। विशेष उपस्थिती जिल्ह्यातील सर्व आमदार, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी। या कार्यक्रमाला जिल्ह्यातील गोशाळा संचालक, गोपालक, शेतकरी, गोप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभाग, गोसेवा आयोग व आयोजन समितीच्या वतीने करण्यात आलं आहे। संपादक सय्यद मतीन। राज्यमाता संवाद यात्रा महाराष्ट्र शासन पशुसंवर्धन विभाग व गोसेवा आयोग यांच्या मार्फत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पदार्पण करते आहे। 22 जूनला तिची सुरुवात झालेली आहे। 2 जुलैला नागपूर येथे तिचा समारोपीय कार्यक्रम आहे। यवतमाळला ही यात्रा 2 जुलैला 4:30 वाजता महेश भवन इथे त्याचा यवतमाळमध्ये आगमन होते आहे। या कार्यक्रमामध्ये गौचं महत्त्व, गौमुळे स्वावलंबता, गौमुळे होणारा मानव जीवनावर परिणाम, या सगळ्या गोष्टीचा मोठ्या प्रमाणात ज्ञानार्जन विविध लोकांच्या हस्ते होणार आहे। शासनाच्या वतीने यवतमाळचे पालकमंत्री व इतर मंत्री व आमदार व खासदार सर्वांनी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याबाबत सर्वसंमतीने संमती दिलेली आहे। या कार्यक्रमामध्ये गोसेवा आयोगाचे अध्यक्ष माननीय शेखरजी मुंदडा हे सुद्धा येणार आहे। यवतमाळमध्ये जी लोक गोप्रेमी आहेत आणि आपल्या संस्कृती आणि संस्कार आणि यामुळे होणारा मोठ्या प्रमाणामध्ये मानव जीवनावर होणारा परिणाम याबाबत ज्ञान घेण्यासाठी आणि भविष्यातील स्वावलंबता, ज्याला आपण इंधन स्वावलंबता म्हणतो, त्यामुळे आता भारत देशात म्हणून गौमाता आणि त्या माध्यमातून निर्माण होणारं फ्युएल हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर आपण आपल्या माध्यमातून सर्व लोकांनी या यात्रेकरिता उत्स्फूर्तपणे यावं। संस्कार, आर्थिक लाभ आणि ह्याविषयी शेतकऱ्यांचा आपलं जीवन लाभ, ज्याला आपण म्हणतो आरोग्य लाभ, यामधून मिळणार आहे। तर सर्वांनी या यात्रेकरिता यावं ही आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.